मला बनवायचं आहे खीरचं प्रीमिक्स। त्यासाठी मी घेतलं वाटीभर सुकं खोबरं, 1 वाटी बासमती तांदूळ आणि ही हिरवी वेलची। आता या सगळ्यांना मी इथे टाकून असं ग्राइंड करून पावडर बनवून घेणार आहे। त्याचा एक पावडर बनवून घेते। प्रीमिक्स तयार झालेला आहे। त्याला मी आता बर्नी शिफ्ट करते। खीरचा पावडर बनवून तयार आहे। आता याच्याने आपण खीर बनवू। खीर बनवण्यासाठी आता आपल्याला लागणार आहे प्रीमिक्स, हे काजू बदाम, साखर, दूध आणि हे मिल्क मेड। सगळ्यात आधी आपण या कढईमध्ये हे पाणी तापत ठेवणार आहे। कढईत आधी आपण हे पाणी तापत ठेवणार आहे। पाणी छान उकळलं आहे। आता मी यात हे टाकते प्रीमिक्स। गॅस वाढवायची आणि याला आता हे नीट शिजू द्यायचं। यात जरा तूप घालते, ड्रायफ्रूट्स आणि दूध। याला काही वेळ शिजू द्यायचं आहे। इथे जरा साखर टाकते। साखर आणि मिल्क मेड हे आपल्या चवीनुसार ॲडजस्ट करायचं आहे। कंडेन्स मिल्क टाकते इथे आता। आणि आता याला छान शिजू द्यायचं। खीर तयार झालेली आहे आणि मी आता हिला या स्टेजवरच बंद करते, कारण ही जशी जशी थंड होईल ना ती आणखीन घट्ट होत जाईल। मी याला आणखीन घट्ट नाही करणार आहे, बस इथेच बंद करते।